भंडाऱ्यामध्ये 3 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली। आरोपीला फासावर लटकवा या मागणीसाठी भंडाराकरांनी आक्रोश मोर्चा काढला। भंडाऱ्याच्या गांधी चौकातून भंडारा जिल्हा सत्र न्यायालयावरती हा मोर्चा काढण्यात आला। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। भंडारा शहरामध्ये काल एका नराधमाने 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला आणि याच्या निषेधार्थ आता भंडाऱ्यामध्ये आक्रोश जनाक्रोश बघायला मिळत आहे। या मोर्चामध्ये तरुण तरुणी आणि पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले बघायला मिळत आहे। एकंदरीतच काल या आरोपीच्या संदर्भामध्ये भंडारा सामान्य मेडिकल कॉलेजमध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश बघायला मिळाले होता। काही कॉलेजच्या तरुणी यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगशील ताई, आज आपण या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाली, काय त्या आरोपीला सजा झालीच पाहिजे, कारण ते बाहेर गावावरून जे मुली येतात त्यांना तरी सुरक्षित नाहीये। सर्व भाऊ बहीण सर्वांना मी नमस्कार करते, विनंती करते की त्यांना सुरक्षित ठेवावा, त्यांना पण आपली बहीण मानावा, असे नाही करावा। आपल्या घरी पण एक बहीण आहे असे समजून घ्यावा। त्या आरोपीला या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। या सरकारने कायदा पारित करायला पाहिजे की कुठल्याही मुलीवर अन्याय अत्याचार जर होत असेल तर त्या आरोपीला फाशीची शिक्षा तात्काळ झाली पाहिजे। ही मागणी मी आज भंडारा शहरातून एक महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मी करत आहे। या आरोपीचं वकीलपत्र कुठल्याही वकिलांनी घेऊ नये अशी भावना आहे या नागरिकांची इथे बघायला मिळत आहे। एकंदरीतच आता या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।